हॉस्पिटलमध्ये ॲडमिटेड होते. आता मीरा रोडला तेच ते माझे वडील जेव्हा ते बेड रेस्टवर होते बोलायचे की मला ना कोणीतरी माणूस दिसत आहे हॉस्पिटलमध्ये. जर मी इथे जास्त वेळ राहिलो तर मी जगू नाही शकणार, तर मला इकडनं लवकर काढ. आणि एक दिवस पप्पा वारले. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. सो ही स्टोरी माझ्या फादरची आहे. सो बेसिकली थोडासा मी जर बॅकग्राऊंड दिलं तर माझ्या पप्पांचं हेल्थ खूप खराब होतं आणि खराब असताना हॉस्पिटलमध्ये ॲडमिटेड होते. आता ते हॉस्पिटलचं नाव मीरा रोडला तेच ते. सो झालं काय की माझे वडील जेव्हा ते बेड रेस्टवर होते आणि खूप क्रिटिकल स्टेजवर होते, तेव्हा माझे पप्पा मला नेहमी कॉल करून बोलवायचे की सौरव तू लवकर ये हॉस्पिटलला ये. कारण मी ऑफिसला जायचो आणि माझी आई थांबायची हॉस्पिटलला, तर नेहमी मला कॉल करून बोलायची की मला इकडनं लवकर काढ. मग मी हॉस्पिटलला पोचल्यावर पप्पा माझा हात धरायचे आणि बोलायचे की मला ना कोणीतरी माणूस दिसत आहे हॉस्पिटलमध्ये, तर मला इकडनं लवकर काढ. कारण जर मी इथे जास्त वेळ राहिलो तर मी जगू नाही शकणार, तर मला इकडनं लवकर काढ. मी म्हटलं पप्पा हे उपचारासाठीच जागा आहे आणि नक्कीच तू बरा होशील आणि तू लवकर येशील घरी, कारण आम्हाला पाहिजे की तू एकदम स्वस्थ राहा आणि असं कमबॅक स्ट्रॉंग कर, फिट आणि फाईन असं घरी आहे, आम्हाला आवडेल. पण सिच्युएशन म्हणतात ना खराब होत गेली आणि एक दिवस पप्पा वारले. सो झालं काय की जे क्रियाक्रम आपण करतो तर 13 दिवस आपण म्हणजे मला असं बोललं गेलं की तू बाहेर नाही जाऊ शकत, 13 दिवस तुला घरीच राहावं लागतं. पण मुंबई असं शहरमध्ये 13 दिवस सुट्टी घेणं हे खूप कठीण होऊन जातं. तर मी विचार केला की मी 5व्या-6व्या दिवशीपासून मी ऑफिस जॉईन करतो. कारण पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी पण तुझ्यावर आली असेल ना, रिस्पॉन्सिबिलिटी पूर्ण आता फायनान्सची रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावर होती. सो झालं काय की म्हणजे सुरुवातीचे काही दिवस 3-4 दिवस कसं माझे मित्र होते घरी थांबले होते. म्हणजे त्यांनी कसं रात्रभर असं म्हणजे असं एन्व्हायरमेंट बनवून टाकलं की आम्ही खूप जास्त असं डिप्रेस नसणार, ते घरी थांबले होते. पण मित्र थांबून तरी किती दिवस थांबणार, त्यांना पण काम असतील, त्यांना पण हे असतं. तर ते 4-5व्या दिवसापासून आम्ही असं घरी एकटं राहायला लागलो, मी, माझा छोटा भाऊ आणि माझी आई. सो झालं काय की एक रात्री मी असं हॉलवर बसलो होतो, रात्रीचे 12:30 वाजले होते आणि माझी सवय होती की मी बेडरूममध्ये असं एकटा बसणार, टी व्ही नावापुरतं चालू असणार पण मी माझ्या विचारात असणार काहीतरी. सडनली आतून एक आवाज येतो, काहीतरी गोष्ट खाली पडली. तर मी उठतो आणि किचन वगैरे बघतो की किचनमध्ये काय पडलं आहे. तर नंतर कळतं किचनमध्ये काहीच पडलं नव्हतं. मी बाथरूम चेक करतो तर एक फेसवॉश खाली पडलेला. आता एक पूर्ण भरलेला नवीन फेसवॉश सडनली खाली पडला. मी असा विचार केला की मे बी वारा सुटला असणार किंवा विंडो ओपन असणार. मी विंडोकडे पाहतो तर विंडो पण बंद. म्हणजे खूप नेग्लिजिबल चान्सेस असणार की तो फेसवॉश विदाऊट रिझन खाली पडणार. मी म्हटलं उगाच कशाला मी एवढा विचार करतो, सोडू दे, राहू दे. नेक्स्ट रात्री परत मी बसलो आहे आणि आता मला डोअरचा नॉकचा आवाज आला की डोअरवर कोण नॉक करतो आहे. असं एकदाच 1-2दा असा नॉक केला. तर मी त्याला दुर्लक्ष केलं आणि टी व्ही पाहत बसलेलो. त्यानंतर किचनमध्ये एक बाऊल खाली पडतो आउट ऑफ सडन. सो मला कळून येतं की काहीतरी आहे, म्हणजे मे बी पप्पाच आहेत, आपलं प्रेझेन्स फील करवण्याचा प्रयत्न करतात. पप्पाकडनं काय घाबरायचं हे विचार करून मी बसून राहिलो आणि त्यानंतर मी झोपून गेलो. त्याच्या नेक्स्ट डे म्हणजे ऑफिसमध्ये खूप हेवी डे गेला होता, तर मी त्या दिवशी मी उशिरात थांबलोच नाही. मी 11:30लाच झोपून गेलो. आणि तो रात्र झाल्यानंतर नेक्स्ट डे जो माझा छोटा भाऊ आहे ध्रुव, तो मला विचारतो, दादा तू बाल्कनीमध्ये का फिरत होता 2 वाजता? कारण आमच्या घराच्या बाहेर एक बाल्कनी आहे मोठी. तर मला ध्रुव विचारतो की तू बाल्कनीमध्ये का फिरत होतास? मी म्हटलं नाही, मी तर 11:30ला झोपून गेलो होतो. तर झालं काय, ध्रुव मला सांगायला लागलं की बाल्कनीच्या डायग्नॉली तिची एक मैत्रीण राहते. ती कसं बाल्कनीमध्ये रात्री पाणी प्यायला आली होती आणि तिने बघितलं की आमच्या बाल्कनीमध्ये कोणीतरी फिरतो आहे. आता जेव्हा ध्रुवनी मला सांगितलं, मी ध्रुवला विचारलं की म्हणजे पप्पासारखा दिसत होता का? तर ध्रुव बोलला की हो, दिसायला पप्पासारखा होता, पण पप्पापेक्षा पण काय इंच हायटेड होते. सो मी तेव्हा दुर्लक्ष केलं. मी म्हटलं ठीक आहे. सेम दुपारी माझ्या आईला एक स्वप्न पडतो. स्वप्नात माझे पप्पा आले होते.
सो मम्मी असं स्वप्नात असं मला सांगत होती की मी मिठी मारते, रडते आणि म्हणजे माझ्या माझ्या पप्पांना विचारते की का गेलंस तू सोडून, जायची काय गरज होती, नाही तू थांब, तू ये परत. पप्पा बोलतात नाही मला आता जायची वेळ आली आहे, मला जाऊ दे. हे बोलतात क्षणी पप्पाची हाईट वाढत जाते आता, हे बोलतानाच मग आईच्या स्वप्नात. हे स्वप्नात म्हणजे हाईट वाढते, उंच होत चाललेत. आणि मम्मी बोलते की तुला माहिती आहे सौरव, पप्पाची हाईट जास्त होती. आता मी आईला विचार किती हाईट जास्त होती, तर आई बोलते हे कबड दिसतंय ना, कबडपेक्षा थोडासा जास्त हाईटेड. आणि ते ऐकताच मी शॉक झालो, बिकॉज ही जे डिस्क्रिप्शन होतं हाईटचं ते एक्झॅक्टली मॅच करत होता ध्रुवची जी फ्रेंडनी सांगितलेल्या हाईटसोबत. म्हणजे हे आम्ही ह्याला असं अज्युम करतोय की त्या रात्री पप्पाच फिरत होते त्या बाल्कनीमध्ये, पण मिस्चिरियसली त्यांची हाईट वाढली होती. आणि पुढे पण आमच्यासोबत बरेच अशी घटना घडली जिथे आम्हाला त्यांचं प्रेझेन्स जाणवलं. पण हां, हीच अशी स्टोरी होती आणि ह्याच्याबद्दल अजून आईला माहिती नाही की ही अशी दुर्घटना घडली होती आमच्या घरी. आईकडनं हे लपून ठेवली होती आम्ही. पण जेव्हा हे आईनी स्वप्न सांगितलं तेव्हा आम्ही हे असं मॅच करतोय की हे जी घडली हे ॲक्च्युली रिअलिस्टिक आणि किती खरी आहे. त्याच्यानंतर का कधी झालेलं की पप्पांचं तुम्हाला असं वाटलं की ते आहेत? असं कधी वाटलं नाही, पण माझे पप्पा नेहमी आईच्या स्वप्नात येत असतात. पण असं हां, अजूनही येत असतात. कारण कसं आहे की आईला काय व्हायचं म्हणजे जेव्हा पण आता सपोज आई जिथे काम करते हॉस्पिटॅलिटीमध्ये, सो कोणी पण व्यक्ती जात असणार ना, तर आईला असं स्वप्न पडतो आधीच की हा माणूस आता जाणार आहे. असं एक स्वप्न पडतो की तो बोलतोय की आता मी जाणार आहे श्वेता, आईचं नाव श्वेता आहे, आता मी जाणार आहे तर काळजी घे वगैरे असं. तर प्रत्येक माणसाचं असं स्वप्न पडतो आईला. तर आई कंप्लेन करत होती की प्रत्येक व्यक्ती जे माझे स्वतःचे पण नाही आहेत ते मला स्वप्नात येऊन आधी सांगतात मृत्यूच्या आधी, तू का नाही सांगितलंस मला. आणि ते बोलत बोलत नुसतीच रडत राहायची. पण ते रडत असताना मग पप्पा आले स्वप्नात आणि हे सगळं असं घडलं. आणि पप्पाचं म्हणजे स्टोरीज इतके वियर्ड असतात की असं बोलायला गेलं तर सांताक्रूजला माझा एक कझन भाऊ आहे, तो घरी होता आणि कसं एक चॉल सिस्टम असते. तर चॉल सिस्टममध्ये कसं आहे की जो म्हणजे माझा कझन भाऊ होता तो काहीतरी लॅपटॉपवर करत होता आणि माझे पप्पा कसं थकले होते तर ते बेडवर झोपले होते. सडनली रात्री माझे पप्पा असं उठतात आणि असा आवाज देतात, काय रे कसा आहेस. म्हणजे जो माझा कझन भाऊ आहे त्याचं नाव नितीन आहे. तर नितीन विचारतो की नितीन दादा आहे, तो विचारतो काय झालं म्हणजे मामा कोणाला तुम्ही हाक मारताय. तर तो म्हणजे जे माझे पप्पा आहे ते बोलतात तो सुदेश गेला आता, त्याला हाक मारला मी. आता तो जो नितीन मोरुजकर आहे तो एकदम शॉक होऊन जातो, बिकॉज सुदेश म्हटल्यावर तो एक असा व्यक्ती होता जो 5 वर्ष आधीच मेला होता, तो ते नव्हताच. पण जो सुदेश आहे हे सगळ्यांना ओळखायचा, माझ्या पप्पांना, माझं कझन भावाला. सो अशी म्हणजे त्यांची पर्सनॅलिटी होती की त्यांना दिसायचं, जसं मी हॉस्पिटलचं सांगितलं किंवा असं त्यांना सतत वाटायचं की कोणीतरी घ्यायला येतो आहे. आणि पप्पा नेहमी कंप्लेन करायचं की असं घडतं आहे. ही स्टोरी होती. बापरे. कारण तेच आहे, आपले वडील गेलेलं दुःख सगळ्यात मोठं आहे. दुःख सगळ्यात मोठा हो. आणि मग त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी होणं पण, कारण आपला माणूस असतो आपल्याबरोबर ते 13 दिवस आणि ते कुठे ना कुठे ते जाणून येतं. 13 दिवस खूप भयानक असतात, खूप भयंकर असतात. आपण त्यावर एक व्हिडिओ पण बघितला होता, मी नुसतं प्लग इन करतो पण तुम्हाला आय बटनवर मिळेल. त्यात मी गरुड पुराणात आपले हिंदू धर्माच्या हिशोबाने गरुड पुराणात त्या 13 दिवसांचं डिस्क्रिप्शन कसं केलं ना, त्यावर आपण एक व्हिडिओ बनवला होता. तर तो नक्कीच बघा, तुम्हाला इथे आय बटनवर दिसेल. भाई पण खूप खूप म्हणजे मजा आली तुझी स्टोरीज ऐकून. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका.